नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र श्रीधर. मित्रांनो, जवळपास ऊसाला ह्या माझ्या 45 दिवस झाले आहेत. मित्रांनो, जवळपास ऊसाच्या जास्तीत जास्त फुटवे वाढीसाठी काय केलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेवटी, आणि कॉमेंट करायला विसरू नका अजिबात. मित्रांनो, सर्वात जास्त ऊसाच्या फुटवे वाढीसाठी काय केलं पाहिजे? जेवढा जास्त फुटवा तेवढं जास्त उत्पादन, जेवढं जास्त उत्पादन तेवढा शेतकऱ्याचा फायदा. मित्रांनो, यासाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. मित्रांनो, ह्या पद्धतीनं एक 45 दिवसाचा ऊस आहे माझा, आणि या फुटवे वाढीसाठी काय केलं पाहिजे मित्रांनो, जवळपास 45 दिवसानंतर मी माझ्या ऊसाला जवळपास 126100 व तसेच त्याबरोबर आपल्या ऊस पिकामधील हार्मोन्स जास्त प्रमाणात वाढण्यासाठी व ऊसाला एकदम चांगल्या प्रकारची ग्रोथ होण्यासाठी 6BA मार्केटमध्ये मित्रांनो अवेलेबल असते. 6BA ते आपण घेऊ शकता. आणि 6BA घेत असताना मित्रांनो 1 ग्रॅमच्या पॉकेटमध्ये असते. ते 1 ग्रॅमच्या पॉकेटमध्ये ते पाण्यामध्ये मिसळत नाही मित्रांनो. त्यामुळे त्याच्याबरोबर एक केमिकल येते. त्या केमिकलच्या बॉटलीमध्ये टाकून ते 6BA आपण मिसळून प्रत्येक फवारणीसाठी 1 ग्रॅम घ्यायचं असते. 126100 आणि 1 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घेऊन, आणि त्याचबरोबर मित्रांनो अगदी चांगल्या प्रकारे रिझल्ट अजून पाहायचं म्हटलं तर त्याबरोबर ह्युमिक ॲसिड घेऊ शकता. आणि ह्युमिक ॲसिड घेऊन हे 3 घटक घेऊन मित्रांनो आपल्या पिकाला पाणी देऊन ओलसरपणा ह्या आपण पाहू शकता. ह्या पद्धतीने जर ओलसरपणा असून ड्रिचिंग केलं तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला फुटव्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. मित्रांनो, 100% हा प्रयोग करून बघा. मी केलेला आहे. एकरी 65 टनाचा ॲव्हरेज दिलेला आहे ऊसाचं मित्रांनो. त्यामुळे 100% आपल्याला एका याला आपल्याला कमीत कमी 10 ते 12 फुटवे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, 2 दिवस झालं मी हा करून झालेला आहे मित्रांनो. तरी आपण पाहू शकता या प्रकारे आहे मित्रांनो. एक चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतोय मला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.